नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यासाठी ई पीक पाहणी 3.0 हे आता लॉन्च करण्यात आलेलं आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस किंवा नैसर्गिक आपत्ती याच्यामध्ये नोंदणी करण्यास मदत होणार आहे. याच्यामुळे आता 3032 गावाची निवड करण्यात आलेली आहे. त्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी हे लागू होणार आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता ई पीक पाहणी प्रकल्प महाराष्ट्र राज्य ई पीक पाहणी वर्जन 3.0 हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे. या ठिकाणी माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार, माझा पीकपेरा असं सांगण्यात आलेलं आहे. तर पुढे आता अपडेट आपण सविस्तर पाहणार आहोत. नेमकं ई पीक पाहणी 3.0 हे कशा प्रकारचं ॲप आहे आणि कशा प्रकारे काम करणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर पुणे सुधारित ई पीक पाहणी वर्जन 3 ॲपसाठी यंदा उन्हाळी हंगामातील राज्यातील 3032 गावाची निवड करण्यात आली आहे. यातील नोंदी, पीक विमा आणि पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास भरपाई याच्यासाठी आवश्यक असल्याचं भूमी अभिलेख विभाग यातून सांगण्यात आलेलं आहे. तर उन्हाळी हंगामामधील जे 3032 गावाची निवड केलेली आहे त्यांच्यासाठीच ई पीक पाहणी हे सुधारित वर्जन 3 लॉन्च करण्यात आलेलं आहे. याच्यामुळे आता पीक विमा आणि पीक कर्ज वाटप, नैसर्गिक आपत्ती यांचा दावा निकाली काढण्यासाठी हे ॲप आवश्यक ठरणार आहे. याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदासुद्धा होणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा.